जो 10 वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो, जो 10 वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो, जो फक्त वर्ष प्रकाश देसाई प्रतिष्ठानचे सर्व आदरणीय प्रकाश भाऊ देसाई, त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र हर्ष देसाई, अध्यक्ष वेत्रवांजी गुरव यांचा सुपुत्र सर्वेश गुरव, अध्यक्ष गुरव सर, उपाध्यक्ष अभिजित चांदोरकर, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी न्यायाधीश श्री अभिजित चांदोरकर आणि हे आजचा हा कार्यक्रम अनिवार्य होता, करणं गरजेचं होतं की खऱ्या अर्थानं कृतकृत्यता होणं, किंबहुना ज्यांनी खऱ्या अर्थानं या पालीवर प्रेम केलंय त्यांच्याबद्दल आपण त्यांचा सत्कार करण्याचा लाभ आपल्याला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे या सगळ्या प्रतिष्ठानसाठी, पालिकांसाठी. ही कल्पकता आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांची कल्पकता आहे. माझं त्याच्यामध्ये काही नाहीये. फार वेळ घेत नाही, थोडंसं बोलतो, शेवटच्या दिवशी बोलेल. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा उद्घाटिका ऍडव्होकेट निलिमाताई पाटील, त्याचप्रमाणे सुधागड सोसायटीच्या अध्यक्षा गीताताई पालरेच्या, दादा कारखानीस, ज्यांचा आता आपण नुकताच जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला, किंबहुना तो सन्मान करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं, त्या वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध अशा डॉक्टर पुरोहित, उपस्थित सर्व माझे पदाधिकारी, माझे जावास पदाधिकारी, सर्व पक्षाचे, विविध पक्षाचे माझे अध्यक्ष असतील, सगळे पदाधिकारी, सगळ्यांची नावं घेत बसवण्या वेळ झाला. इथे उपस्थित असलेले परीक्षक, एकांकिका स्पर्धांचं हे 13वं वर्ष. मला माहिती आमच्या पालिकांची एक सवय असते की चांगली सुरुवातीचा कार्यक्रम असते सत्काराचे किंवा याचे हे किती अटेंड करायचे, बरेचशी लोक अजून बाहेर असतील, नंतर हे ग्राउंड देखील पुरत नाही, अशी गर्दी होते एकांकिका स्पर्धा. खरं तर एक मोठी उंची एकांकिका स्पर्धेनं घातली. आता गेली 12 वर्षामध्ये आम्ही प्रगत झालो. एकांकिका स्पर्धा म्हणजे काय हे आम्हाला कळायला लागलं. आज लोकांकिका, अटल बिहारी करंडक, त्याचप्रमाणे सकाळ करंडक अशा मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या एकांकिका पालीला येण्यासाठी उत्सुक असतात. ते संघ उत्सुक असतात. त्यांना पालीच्या एकांकिका स्पर्धेबद्दल विशेष औत्सुक्य असतं आणि त्यासाठी ते तयार असतात. म्हणजे मला वाटतं नगर, त्या गोवा आणि इंदोर पासून एकांकिका स्पर्धेसाठी एकांकिका इथं आलेले आणि हे सगळं यश, या यशाचं गमक काय असेल तर म्हणजे सगळे प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी, मी माझ्याकडे काही घेणार नाही. तर खऱ्या अर्थानं जी मेहनत करतात ही मंडळी, खऱ्या अर्थानं उभं राहून संपूर्ण काम करतात, ते अतिशय मोलाचं आहे. एकांकिका बघायला सगळे मंडळी येतील. माझी तर इच्छा आहे डॉक्टर पुरोहित मॅडम बसून बघावी. सगळ्यात एक आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत आम्ही आमचे ऍडव्होकेट भारत, आमचे ऍडव्होकेट नितीन शेवाळे असे सगळे बोलायचे. आता आम्ही अभिमानाने छाती करून सांगू शकतो की आमच्या तालुक्याचा न्यायमूर्ती देखील आहे आणि न्यायमूर्ती भारत साहेब हे आमचे आहेत, सुधागडचे आहेत. त्यांना मुद्दा विचारून घेतलं कुठल्या कोर्टात जातात. आम्ही राजकीय पुढाऱ्यांना कुठली काय गरज आहे ते सांगता येत नाही, त्यामुळे विचारून घेतलेलं बरं. साहेबांना विचारलं म्हणजे साहेब कुठल्या कोर्टामध्ये आहात तुम्ही, तर त्यांनी सांगितलं मी ठाण्याला आहे. म्हटलं फार बरं झालं, जवळच्या जवळ बोलण्यासारखं मित्रांनो बरंच आहे. खरं तर पुरोहित कुटुंबियाचं खूप म्हणजे खूप आभार मानलं पाहिजे. एक फार मोठी उत्तुंग मंडळी आहे, व्यक्तिमत्वाची मंडळी आहे. या छोट्याशा कार्यक्रमामध्ये येऊन आम्हाला तुम्ही उपकृत केलं आणि सगळं कुटुंब आलं. विशेष सांगायचं म्हणजे एकट्या मॅडम आले असेल, डॉक्टर मॅडम आले असेल गोष्ट वेगळी आहे, परंतु संपूर्ण कुटुंब आलं आणि आपल्या या सर्वांच्या आनंदामध्ये सगळे सामील झाले. आपल्याला उपकृत केलं सगळ्यांनी. खरं तर त्यांचे सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजेत. आपण त्यांना काय दिलं ही फार मोठी गोष्ट नाही, फार छोटी गोष्ट आहे, परंतु त्यांचा सत्कार करण्याचा मान आपल्याला मिळाला ही फार मोठा अचिव्हमेंट आहे आपल्यासाठी, की जे आपल्याला पुढच्या संपूर्ण चळवळीमध्ये पुढच्या 10, 15, 20 वर्ष टिकून ठेवायची. प्रभाकर पेंडसेकरांपासून वैभव मांगलेपर्यंत सगळे कलाकारांनी इथं हजेरी लावली. मग आमच्या सर्वेशी सांगितलं की बरेचसे कलाकार आज जे सिरियस मध्ये काम करतायत
जे नाटकामध्ये काम करतात, ओंकार बोधिने असेल, अद्वैत दादरकर असेल, हे सगळे कलाकार इथून तयार झालेले आहेत, जे आजही सांगतात पाली की आम्ही पालीची एकांकिका स्पर्धा बघितलेली आहे. पालीच्या एकांकिका स्पर्धेमध्ये इथून इतक्या 2 नगरहून आल्यानंतर देखील त्या राहण्याची व्यवस्था केली जाते. डॉक्टर मयूर देशमुख असेल, असे चांगले चांगले कलाकार इथून तयार होऊन गेले आणि ते सांगतात राहण्याची सोय पण केली पाहिजे. आपण रात्री 2 वाजता देखील त्यांना गरम गरम जेवण देतो. आज थंडी नाहीये, पण थंडीचा इतका मोठा प्रकार असतो तरी देखील थंडीमध्ये देखील त्यांना गरम गरम जेवण देणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, हे सगळं काम वेटवान गुरव आणि त्यांची सगळी टीम करत असते आणि अतिशय मनापासून करत असते. हा 24 संपूर्ण एक दिंडीचा संपूर्ण हा सगळा सोहळा असतो 8 दिवसाचा आणि तो अतिशय निपक्षपातीपणे, कुठल्याही निस्वार्थीपणे ही मंडळी सर्व काम करत असतात. मी व्यासपीठावर सर्व मंडळींना विनंती करेन, कारण ते सगळे समोर आले, मला सगळे जेवण आले, एक पुढे मॅडम सोडून आणि आमचे धारक साहेब सोडून बाकी सगळे जेवून आलेले आहेत. मी सगळ्या व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांना आणि इथे आलेले नंतर सत्कार त्यांचे सहकारी आणि त्यांच्या नातेवाईकांना विनंती करीन की आमच्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी असते याची चव तुम्ही आज चाखा आणि खरंच त्यांना तुम्ही त्यांचं कौतुक कराल की कशा पद्धतीचं जेवण आम्ही सगळ्या कलाकारांना रंगरंगीनं देत असतो. आणि निलिमाने मला अगोदरच कबूल केलं मी जेवल्याशिवाय जाणार नाही म्हणून, त्यामुळे तो प्रश्नच आहे. मित्रांनो, बोलण्यासारखं बरंच आहे. मला खरं तर धम्मश्री सावंतांना बोलायला यायचं होतं, मी आज दिलं नाही मुद्दाम. उद्या किंवा परवा धम्मश्री सावंत बोलतील. अतिशय चांगलं वक्तृत्व आणि प्रत्येक नाडी ज्या माणसाला माहिती आहे, मोठं समाजकारण पुरोगामी तत्वाचा असो, प्रतिगामी असो, सनातनी असो, भागवत धर्माचा असो, बौद्ध धर्माचा असो, कुठल्याही विषयावर अतिशय चांगला बोलणारा एक वक्ता, भरला वक्ता आहे. पण मी आता बोलायला गेलेला वेळ झालेला आहे. आज आपण सर्वजण आलात, आम्हाला उपकृत केलं. खरं तर मी तुमचे कोणाचे आभार मानणार नाही. तुमच्या ऋणामध्येच राहून हे प्रेम असंच अविरत आमच्यावर राहू द्या. तुमच्या ऋणामध्ये राहून मी राधा घेईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.